कल्याण डोंबिवली महापालिकेतले आपले 2 जी रुग्णालय आहेत, एक म्हणजे आपलं रुक्मिणीबाई रुग्णालय आणि एक शक्तिधाम रुग्णालय, तसेच गौरीपाडा येथील इमारत या संबंधात आपण एक सामंजस्य करार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंबरनाथ यांच्यासोबत करत आहोत. तर त्यामध्ये 7 वर्षाच्या कालावधीसाठी किंवा त्या महाविद्यालयाची इमारत बांधून होईल, यापैकी जे आधी होईल त्या कालावधीपर्यंत आपण आपली ही 2 रुग्णालय आणि गौरीपाड्याची इमारत त्या महाविद्यालयासोबत संलग्नित करत आहोत. यामुळे आपल्याला आपल्या नागरिकांना विशेषज्ञ अशा सुविधा उपलब्ध होणार आहेत, कारण त्यांच्याकडील प्रोफेसर अशा लेवलचे लोक आपल्याला उपलब्ध होणार आहेत. तसेच त्यांच्याकडचे विशेषज्ञ पण आपल्याला उपलब्ध होतील. त्यामुळे आपल्याकडे जे ICU तसेच टर्शरी केअर फॅसिलिटी ज्याला म्हणतात, त्या प्रकारच्या सेवा आपल्याला आपल्या नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येतील. आपल्या याच्या बाबतीमध्ये रुक्मिणीबाई हॉस्पिटलकडनं सुरुवात होणार आहे. तसेच शक्तिधाम रुग्णालय जे आहे आता मॅटर्निटी हॉस्पिटल कल्याण पूर्वेला ते सुद्धा ते घेणार आहेत. आणि त्याचबरोबर गौरीपाडा येथे आपली इमारत तयार आहे, तर ती सुद्धा इमारत ते घेणार आहेत. तसेच हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे जे काही नियम असतील त्याच्याप्रमाणे तो पुढचा सगळा करार होणार आहे. हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असल्यामुळे शासकीय महाविद्यालयाच्या ज्या काही सुविधा असतात, म्हणजे औषधांच्या असतील किंवा इतर साधनसामुग्री जी असते, आपण इक्विपमेंट म्हणतो, त्या सर्व प्रकारच्या सुविधा त्यांच्या दर्जानुसार इथे पुरवल्या जातील आणि त्याप्रमाणे नागरिकांना त्याचा नक्कीच लाभ होईल. पण आपल्याकडे लवकरात लवकर ICU फॅसिलिटी सुरू होईल. तसेच त्यांच्याकडचे विशेषज्ञ असल्यामुळे आपल्याकडे ज्या काही ऑपरेशन्स होत नव्हते ते सुद्धा इथे आता सुरू होतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.